नमस्कार मैत्रिणींनो, अतिशय सोपी आणि सुंदर ब्लाऊज डिझाईन सांगणार आहे। तर बघा, इथे ब्लाऊजचं मेजरमेंट दाखवलेलं आहे। 5.5 गळा इंच शोल्डर घेतलेला आहे आणि 10.5 इंच गळ्याची लांबी आहे। तर बघा 3.5 इंचावरती इथे मार्किंग करून घ्यायचं आहे आणि याप्रमाणे गळ्याला शेप देऊन घ्यायचा आहे। तर बघा, गळ्याला शेप दिल्यानंतर आहे तसं आपल्याला इथे गळा अस्तरचा कटिंग करून घ्यायचा आहे। मेन फॅब्रिकचा गळा आपण इथे कटिंग केलेला नाही आहे। तर बघा, मेन ब्लाऊज पीसच्या कपड्यावरती अस्तरचा कपडा ठेवून आपल्याला ॲज इट इज इथे शिवून घ्यायचं आहे। बघा, या पद्धतीने जसा आपला गळा आहे थोडं 1.5 इंच आपल्याला अंतर त्यात फोल्ड करायचं आहे आणि आपण ज्याप्रमाणे गळा शिवतो ब्लाऊजचा त्याप्रमाणे आपल्याला हा गळा इथे शिवून घ्यायचा आहे। बघा, तर अतिशय बनवायला ही खूप सुंदर अशी डिझाईन आहे। प्लेन ब्लाऊज पीसवरती तर खूप छान दिसते, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तर बघा, इथे गळा शिवून झालेला आहे। आता जो आपला शेप आहे गळ्याचा तिथे आपल्याला क्रॉसमध्ये कट देऊन घ्यायचे आहेत 3 ठिकाणी बघा, आणि या पद्धतीने आपल्याला अस्तर बाहेरच्या बाजूला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि परत याच्यावरती एक टिप मारून घ्यायची आहे। बघा, या पद्धतीने कमी वेळात होणारी ही अतिशय सुंदर डिझाईन आहे। तर बघू शकता, याला आपण कॅनव्हास वापरलेला नाही आहे। अगदी ब्लाऊजच्या अस्तरवरती जो गळा आपण मार्किंग केलेला होता त्याच्यावरूनच आपण हा पूर्ण गळा इथे शिवून घेतलेला आहे। बघा, साईडचं जे आपलं अस्तरचं कापड आहे ते पूर्ण शिवून घ्यायचं आहे आपल्याला ब्लाऊज पीसच्या कपड्यावरती। आणि ब्लाऊज पीस कट करताना नेहमी अस्तरपेक्षा अर्धा इंच जास्त कटिंग करायचं आहे। तर गळा शिवताना आपल्याला कुठलाही प्रॉब्लेम येत नाही। बघा, अतिशय व्यवस्थित हा गळा इथे शिवून होतो, कोणताही गळा असो तुमचा। तर बघा, एक्स्ट्रा जे कापड आहे अस्तरचं एक्स्ट्रा कापड इथे कट केलेलं आहे आपण। आता बघा, इथे आपल्याला टक्स टाकून घ्यायचे आहे पाठीचे। टक्स टाकताना शोल्डरच्या मधोमध आपल्याला इथे फोल्ड करायचं आहे आणि इथे टक्स टाकून घ्यायचे आहे। बघा, 3.5 इंचावरती टक्स घेतलेले आहे मी, आणि टक्स घेताना नेहमी आपला जितका गळा असतो त्याच्या गळ्याच्या थोडंसं अर्धा इंच खालीच आपल्याला पाठीचा टक्स घ्यायचा आहे। असं केल्याने फिटिंग खूप छान बसते, नक्की एकदा ट्राय करून बघा। तर बघा, इथे टक्स देऊन झालेले आहे। आपल्याला परत इथे फोल्ड करून घ्यायचं आहे ब्लाऊज पीस आणि गळ्यापासून टेप धरून आपल्याला टक्सच्या बाहेरच्या बाजूला फिटिंगच्या बाजूला एक क्रॉस लाईन आखून घ्यायची आहे आणि तिथे आपल्याला कट करायचं आहे। तर बघा, कटिंग करून झालेलं आहे। इथे मी कमरेची पट्टी देखील जॉईन करून घेणार आहे। तर हे कट केल्याने काय होतं, आपला जो काखेमध्ये झोळ येतो, बऱ्याच बायकांचा प्रॉब्लेम असतो, तर तो झोळ येत नाही आणि पाठीची कमरेची पट्टीसुद्धा कधी फोल्ड अशी उचकल्यासारखी दिसते, तर ती पण उचकत नाही बघा। तर याचा हा फायदा आहे की आपल्याला अर्धा इंच थोडंसं क्रॉस कट करायचं असतं इथे। तर बघा, कमरेची पट्टी देखील इथे जोडून झालेली आहे गळ्याला। आता गळ्याला आवडीप्रमाणे आपल्याला इथे लेस लावून घ्यायची आहे। बघा, तर याला मी गोल्डन लेस लावलेले आहे आणि लेसचं शेडिंग नेहमी जे आपल्याला ब्लाऊजच्या लेसवरती असतं, तर मॅच आपल्याला तीच लेस इथे यूज करायची आहे। तर बघा, कोपरे व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत इथे आपल्याला तिन्ही पण बाजूचे, आणि फिनिशिंगमध्येही आपल्याला इथे लेस जोडून घ्यायची आहे। तर बघा, लेस थोडीशी ब्रॉड असल्यामुळे मी इथे डबल टिप मारून घेतली आहे लेसला, आणि अतिशय फिनिशिंगमध्येही आपली लेस इथे जोडून झालेली आहे। बघा, या पद्धतीने आता जो आपला गळा कट केलेला होता त्या गळ्याचं आपलं जे अस्तरचं आणि ब्लाऊज पीसचं कापड उरलेलं आहे त्यापासूनच आपण याला डिझाईन करणार आहे। तर बघा, 7 इंचावरती इथे मी 7 इंचाचं कापड घेतलेलं आहे, तो तुम्ही कमी जास्तसुद्धा घेऊ शकता। तर बरोबर आपल्याला चौकोन पीस इथे कट करायचा आहे। बघा, या पद्धतीने। आता बघा, ही ब्लाऊजची बाही आहे, मी इथे ही पफ स्लीव्ज शिवलेली आहे, लॉंग पफ स्लीव्ज। तर या बाहीला इथे समोसा लेस त्यांनी लावलेली आहे, तर मी पण इथे समोसा लेस ही होती माझ्याकडे अवेलेबल, तर त्यातून जो शेड मॅच होतो आहे ती लेस मी इथे घेतली आहे। आणि ही लेस आपल्याला अस्तरच्या कापडावरती बघा या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला
जोडून घ्यायची आहे बघा. जो लेसचा समोसा आकार आहे तो मी आतल्या बाजूने अस्तरच्या ठेवलेला आहे आणि प्लेन जो आपला आहे तो बाहेरच्या बाजूने ठेवलेला आहे बघा. तर 4 सेपरेट असं इथं जोडून घ्यायचं आहे लेसचं आणि त्याच्यावरती आपल्याला मेन ब्लाऊज पीसचं कापड ठेवून इथे परत अशी चौकोन टिप मारून घ्यायची आहे बघा या पद्धतीने. तर याचा आपण बो बनवणार आहे. अस्तरला फोल्ड करायचं आहे आणि अस्तरला थोडंसं कट करून घेऊन इथे आपल्याला हे पलटी करायचं आहे कापड बघा या पद्धतीने आणि व्यवस्थित इथे कोपरे काढून घ्यायचे आहे आपल्याला. तर अतिशय सुंदर असा इथे हा बो तयार होणार आहे बघा. खूप छान आणि सोपी पद्धत आहे ही बो बनवण्याची. तर बघा कैचीच्या साहाय्याने इथे मी व्यवस्थित असे टोक काढून घेतलेले आहे. इथे आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे, सेंटर काढून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला असं 2-4 प्लेट धरून इथे थोड्याशा अशा चुन्या देऊन घ्यायच्या आहेत बघा या पद्धतीने. तर चुन्या देताना पण इथे डबल आपण फिरून घेतलेलं आहे कापड बघा. या पद्धतीने आपल्याला बो तयार इथे झाला आहे. तर या बोला लावण्यासाठी मी इथे 5 ते 6 इंचाच्या 2.5 इंचाच्या पट्ट्या इथे कट करून घेतलेल्या आहेत आणि क्रॉसमध्ये याला बघा टिप मारून घेतलेली आहे. तर हे पण आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे या पद्धतीने बघा. तर खूप छान सोपी पद्धत आहे ही. तुम्ही याला इस्त्री देखील करू शकता किंवा थोडंसं बोटाने प्रेस केलं तरी पण ह्या सरळ होऊन जातात बघा. तर दोन्ही साईडच्या इथे पट्ट्या आता मी तयार करून घेतलेल्या आहे. तर खूप छान आणि सोपी डिझाईन आहे ही. बनवायला पण अतिशय सोपी आहे आणि दिसायला पण खूप सुंदर अशी दिसते ब्लाऊजवरती. तर या पद्धतीने बघा ठेवून घ्यायचे आहे पट्ट्या एकावरती एक आणि इथे आपल्याला शिवून घ्यायच्या आहे दोन्ही पट्ट्या. तर इथे ब्लाऊजचं गळ्याचं सेंटर काढून घ्यायचं आहे आणि सेंटरवरती इथे आपल्याला थोडंसं 1 इंच खाली असं ह्या पट्ट्या इथे शिवून घ्यायच्या आहे बघा. 1 ते 2 टिप इथे मारून घेतलेले आहे मी आणि त्याच्यावरती आपल्याला हा बो ठेवून इथे बोलासुद्धा इथे टिप मारून घ्यायची आहे बघा. तर अतिशय सोप्या पद्धतीने ही ब्लाऊज डिझाईन आपली इथे तयार झालेली आहे बघा. कमी वेळामध्ये होणारी प्लेन ब्लाऊजवरती अतिशय सुंदर ही डिझाईन आहे. तर इथे बघा 2 शो बटन मी ठेवून घेतले आहे आणि अगदी झटपट आपली ही ब्लाऊज डिझाईन तयार आहे. तर बघू शकता ब्लाऊजचा फायनल लुक. ह्याला मी पफ बाही शिवलेले आहे. तर बाहीचं लेस बघा किती सुंदर आहे आणि इथे पफसुद्धा अतिशय सुंदर आलेला आहे. अगदी छोटेसे साजेसे याला मी लटकन लावलेले आहे. तर तुम्हाला ही ब्लाऊज डिझाईन कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. डिझाईन आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण चॅनलवरती असे नवनवीन व्हिडिओ येत असतात. तर खूप सोप्या पद्धतीने हे सांगितलेलं असतं की डिझाईन कसे शिवायचे. तर चला भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.